हेडलाईन्सचे प्रायोजक संजीवनी इंटरनॅशनल स्कूल श्री साई संस्थांच्या मेकॅनिकल विभागातील कर्मचारी विजेचा शॉक लागल्यानं गंभीर जखमी। लेंडीबागेमधील धबधब्याजवळ जाळी बसवण्याचं काम करत असताना घडली घटना। रवींद्र आभाळे नामक कर्मचाऱ्यावर सुपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू। वकील संरक्षण कायदा पारित करण्याच्या मागणीसाठी नगरमध्ये हजारो वकिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा। विविध तालुक्यातील वकील संघटनांसह आमदार बाळासाहेब थोरातांसह आमदार संग्राम जगताप मोर्चामध्ये सहभागी। मुख्यमंत्र्यांच्या दीर्घायुष्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे साईचरणी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने लोखंडेंनी शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी साईचरणी केली प्रार्थना। अहमदनगर महानगरपालिकेनं करबुडव्यांच्या नावाचे फ्लेक्स लावले चौकात। अनेक वेळा संधी देऊनही थकीत कर भरला जात नसल्यानं पालिका उपायुक्त सचिन बांगर यांनी लढवली अनोखी शक्कल। कर थकबाकीदारांमध्ये अनेक मोठमोठ्या लोकांचा समावेश। आणि राहुरी तालुक्यातील वरदान असलेल्या निंभेरे कानड गावात निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याचे माजी मंत्री कर्डिले व धनश्री विखे यांच्या हस्ते जलपूजन। तर दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी आमदार बाळासाहेब थोरातांसह आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते जलपूजन संपन्न।